नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कल्पना सायलीच्या रूममध्ये येते आणि म्हणते की काय ग, इतक्या वेळा परत परत गजर का लावतीयस? सायली म्हणते की अहो आई, मी तपासून बघते, आज पहाटेला काय गजर वाजला नाही आणि आता वारंवार वाजताय. तरी पण मी दोन्हीही गजर लावले होते, एक घड्याळामध्ये आणि एक मोबाईलमध्ये. कल्पना म्हणते की अगं सायली, कसला एवढा विचार करतीयस? अगं घड्याळ आहे ते, त्याला बिघडायला असा किती वेळ लागतो? सायली म्हणते की पण हे सर्व आजच कसं घडलं आई? अन्नपूर्णा आजींनी कधी नव्हे ते मला त्यांच्यासोबत यायला सांगितलं आणि आज गजरच नाही वाजला. खरंच सांगते आई, आज मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. कल्पना म्हणते की अगं मला समजतंय, पण तू नको त्रास करून घेऊस. सायली म्हणते की हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला आई, परंतु चूक तर माझ्याकडूनच झाली आहे ना. आणि जरी त्या मला काही बोलल्या नसतील तरी त्यांना वाईट हे नक्कीच वाटलंय. कल्पना म्हणते की सायली, तू दुसऱ्यांचं मन राखण्यासाठी किती धडपडतेस, परंतु तुझं मन हे कोणीच ओळखत नाही. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सायली म्हणते की अहो आई, असं कसं बोलता तुम्ही? अहो मी झोपून राहिले, मी त्यांच्यासोबत देवळात जाऊ शकले नाही, तरीही अन्नपूर्णा आजीने मला समजूनच घेतलं ना. याचा अर्थ त्यांनी माझं मनच राखलं ना. आणि आता देखील तुम्ही माझी समजूत काढताय तर तुम्हीसुद्धा माझं मनच राखताय. मला खरं तर त्रास ह्या गोष्टीचा होतोय की अन्नपूर्णा आजीने मला पहिल्यांदा त्यांच्यासोबत घेऊन जाणार होत्या आणि मी झोपून राहिले. पण आई, तुम्ही माझ्यासोबत बोलायला आलात ना, मला खूप बरं वाटतंय. कल्पना म्हणते की हो ना, आता मग ते घड्याळ बाजूला ठेव आणि खाली ये. एवढं बोलून कल्पना तिथून निघून जाते, परंतु सायली मनामध्ये म्हणत असते, आज माझ्याकडून जी चूक झाली ती मला सुधारावीच लागणार आहे, पण कशी सुधारावी हे मला कळत नाही आहे. तर इकडे अर्जुन हा प्रियाला म्हणत असतो की आधीच आपली फ्रेंडशिप टिकवण्यासाठी तू इतके एफर्ट्स घेतेय, अजून काय घेणार आहेस? प्रिया म्हणते की अरे अर्जुन, माझ्यासाठी आपली मैत्री खूप खास आहे आणि तू सर्व राग विसरतोय यातच माझं सगळं आलं. प्रिया लगेचच अर्जुनला मिठी मारायला लागते, तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, ऑफिस आहे ना इथे माझं. त्यामुळे प्रिया थांबते. चैतन्यसुद्धा त्याच्या बाईकवरनं ऑफिसला आलेला असतो आणि चैतन्य जेव्हा अर्जुन आणि प्रियाला बघतो तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. गाडीच्या खाली उतरल्यावर प्रिया ही खूपच लाजत असते, तेव्हा अर्जुन प्रियाला विचारतो की तू आता कशी जाणार घरी? प्रिया म्हणते की ऑटोने जाईल ना मी. अर्जुन लगेचच ऑटोवाल्याला थांबवतो. प्रिया ही खूपच लाडात येत असते आणि लाजत असते. ती म्हणत असते की आता परत आपण पुन्हा भेटूयात ना? अर्जुन म्हणतो की हो हो, भेटूयात नक्की. प्रिया पुन्हा पुढे जाते आणि म्हणते की अर्जुन, आणि पुन्हा पळत पळत येऊन अर्जुनला मिठी मारते. तेव्हा अर्जुनला अगदी ते नकोसं असतं, परंतु त्याचाही नाईलाज असतो. त्याला प्रियाकडून फक्त फायदा करून घ्यायचा असतो, त्यामुळे तो प्रियाला मिठी मारून देतो. परंतु इकडे चैतन्याच्या मात्र काहीही लक्षात येत नाही. हे सर्व चैतन्य बघत असतो. चैतन्याला मात्र काहीच समजत नसतं की हे सर्व नक्की चाललंय तरी काय. फायनली प्रिया ही ऑटोमध्ये बसते आणि तिथून निघून जाते. तेव्हा चैतन्य हळूच अर्जुनजवळ येतो आणि तो अर्जुनला म्हणतो की हे काय बघतोय मी? सायलीकडे तुझी कंप्लेंट करेल हा मी. तुझ्या घरात बायको असताना तू तन्वीला अशा मिठ्या मारत फिरतोय का बाहेर? अर्जुन म्हणतो की शट अप, खूप काम आहेत आपल्याला, चल आतमध्ये. चैतन्य म्हणतो की एक मिनिट अर्जुन, तन्वी आता तुझ्या गाडीतून आली, तिने तुला मिठी मारली, याचा नक्की अर्थ काय होतो? मला आता याच्यावर उत्तर हवंय. तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळं चालू आहे ना? चैतन्य आणि अर्जुन दोघंही बोलत असताना अर्जुनला कुसुमताईचा फोन येतो. कुसुमताई विचारते की काय चाललंय तुमचं आणि काय तोडगा काढलाय तुम्ही? नाही, मला माहिती आहे, तुम्ही करतो करतो म्हणाल आणि घोडं तसंच भिजत ठेवाल. अर्जुन विचारतो की काय भिजत ठेवाल? त्यावर कुसुमताई म्हणते की ते सोडा हो. तुमचं आणि सायलीचं परत लग्न टाळण्यासाठी तुम्ही काय करताय? नाहीतर पूर्ण आजीच्या दबावाखाली येऊन तुम्ही दोघं लग्न कराल आणि माझ्या सायलीला जे लग्न नको आहे तिला आयुष्यभर तिथं राहावं लागेल. अर्जुन म्हणतो की एक मिनिट, तुमच्या आश्रमामध्ये काय हा मॅन्युफॅक्चरिंग डिसीज आहे का, की एकदा बोलायला लागला की तुम्ही संपतच नाही? तुम्हीही अशी आणि तिकडं सायलीही तशीच. कुसुमताई म्हणते की हेच, तुमच्या ह्या स्वभावामुळे माझी सायली तिकडे अडकून राहिली आहे. अर्जुन म्हणतो की अडकायचं तर मलाही नाही आहे आणि आमचं लग्न परमनंट होणार नाही. आणि मी प्रयत्न करतोय की पूर्ण आजी सायलीवर पुन्हा चिडायला पाहिजे आणि तुमच्या सायलीला सांगितलं होतं मी प्रयत्न करायला, पण तिला तर काही जमलं नाही. त्यामुळे माझ्या एकट्याने मला जे काही करता येते ते सगळं करतोय मी. बट आय प्रॉमिस, पूर्ण आजीला मी डिसिजन चेंज करायला लावेलच आणि काही अपडेट असतील तर तुमची सायली तुम्हाला अपडेट देणारच आहे.
त्यामुळे परत परत फोन करून माझं डोकं खाऊ नका तुम्ही. आणि असं म्हणून अर्जुन फोन ठेवून देतो. कुसुमताईला मात्र अर्जुनचा फारच राग आलेला असतो. चैतन्य अर्जुनला विचारतो की आज जरा तू जास्तच वैतागलेला दिसतोय, नक्की काय झालंय सांगशील मला? अर्जुन त्याच्यावरही चिडचिड करत म्हणतो की जरा आत येशील मग सांगतो तुला. तर इकडे प्रिया रस्त्यावर उभी असते आणि रिक्षाची वाट बघत असते. प्रिया मनामध्ये म्हणत असते की किल्लेदारची एसीची कार सोडून मला आता रिक्षाची वाट बघावी लागते. पण ठीक आहे, हळूहळू जर अर्जुनच्या जवळ जायचं असेल तर एवढं सहन तर करावंच लागेल. आजच्या आज जाऊन सेल्फी नागराजच्या तोंडावरच फेकते. तितक्यातच प्रियाला एक ऑटो भेटते आणि त्या ऑटोमध्ये बसून प्रिया घरी जात असते. तर इकडे पूर्णाजी ही देवाचा दिवा लावत असते आणि देवाचा दिवा लावण्याच्या आधीच तिच्याकडनं काडेपेटीची आगही विझत असते. पूर्णाजी पुन्हा ट्राय करते तेव्हा देखील असं होतं आणि मग नंतर सायली येते आणि दोन्ही बाजूला दिव्याच्या साईडने धरते आणि पूर्णाजीला म्हणते की आता लावा तुम्ही दिवा. पूर्णाजीलाही खूप बरं वाटतं. पूर्णाजी म्हणते की जिथे एकाचे हात अपुरे पडतात तिथे दुसरे हात आधार देतात आणि खरं तर यालाच कुटुंब म्हणतात. सायली म्हणते की पण कुटुंबातल्या माणसांच्या इतरही जबाबदाऱ्या असतात. कल्पना आणि विमल देखील तिथं आलेल्या असतात. सायली म्हणत असते की आज खरं तर तुमच्यासोबत मंदिरात येण्याची जबाबदारी मी नाही पार पाडू शकले. पूर्णाजी म्हणतात की ठीक आहे ग, असू देत. प्रिया म्हणते की खरं तर पूर्णाजी माझ्या मनाला अगदी हुरहुर लागून राहिली आहे. मी खूप वर्षांपूर्वी असं ऐकायचे की अन्नपूर्णा ट्रस्टद्वारे गरजूंची मदत केली जाते आणि तुमच्या नितळ मनाबद्दल तर मी खूप काही ऐकलंय आणि आता जवळून बघते सुद्धा. आणि म्हणूनच मला तुमच्यासोबत सेवा करायची होती देवळात. खरं तर तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच, परंतु मला ते देवळात देखील हवे होते. पूर्णाजी म्हणते की आता आपल्या नशिबात आपल्या देवीची पूजा करणं आहे, आता आपण ते करूयात. सायली म्हणते की हो. सायली म्हणते की आजी आजोबांकडून आपल्या नातवंडांना वारसा मिळतो ना, तो असा. पूर्ण आजी आणि सायली दोघीही देवीची पूजा करत असतात. तेव्हा पूर्ण आजी सायलीला म्हणते की आता तूच देवीला हार घाल. सायली देवीला हार घालते आणि पूजेचं ताट हे पूर्णाजीच्या हातात देत असते. तेव्हा पूर्णाजी सायलीला म्हणते की तूच म्हणा आरती. सायली आरतीची सुरुवात वक्रतुंड महाकायपासनं करते आणि दुर्गे दुर्गट भारी ही देवीची आरती ती गात असते. पूर्णाजी, विमल, कल्पना सर्वजण अगदी तिच्याकडे कौतुकाने बघत असतात. पूर्णाजी सायलीच्या गालांना हात लावते आणि म्हणते की खूप छान झाली आजची पूजा आणि मी ही आरती रोज करते, परंतु आजची तुझी प्रार्थना देवीपर्यंत नक्कीच पोहोचली असेल. तू जरी मंदिरात येऊ शकली नसली तरी तू त्याची कसर आता भरून काढलीस. अर्जुन आणि चैतन्य इकडे ऑफिसमध्ये आलेले असतात. तर गोरेबाईंचं आणि एका ऑफिसमधल्या स्टाफच्या मुलीचं सिरियलवरनं बोलणं चालू असतं. त्या सासू माझी लाडाची ह्या सिरियलबद्दल डिस्कस करत असतात. अर्जुनच्या कानावर जेव्हा त्यांचे शब्द पडतात तेव्हा अर्जुन तिथेच थांबून घेतो. गोरेबाई तिला सांगत असतात की कालच्या सिरियलमध्ये काय झालं माहिती आहे? अगं तिने गेस्ट बोलावून घेतले आणि तिच्या सासूने काय केलं माहिती आहे? एवढं मोठं त्यांच्या जेवणात तिखट घातलं आणि त्या माणसांना इतकं तिखट झालं की ते हे करत गेले घरी. आणि बघ ना गं, सगळा दोष आला त्या बिचाऱ्या सारिकावर. आणि मग तिची सासू कशी म्हणाली माहिती आहे? तुझी लायकीसुद्धा नाही आहे माझी सून व्हायची. आणि मग एवढ्यात अशी एंट्री झाली आपल्या हिरोची आणि असं म्हणताच अर्जुन तिला दिसतो आणि गोरेबाई डायरेक्टली उठून उभ्या राहतात. गोरेबाई अर्जुनला म्हणतात की सॉरी सर. अर्जुन म्हणतो की झालं तुमचं, एपिसोड संपला तुमचा, की अजून तुमचे 2-3 इमोशनल सीन बाकी आहेत, करा डिस्कस करा तुम्ही. गोरेबाई म्हणतात की सॉरी सर. अर्जुन म्हणतो की जर यापुढे तुम्ही जर मला टाईमपास करताना दिसलात ना तर तुम्हाला डायरेक्ट कामावरूनच काढून टाकेल. अर्जुन आणि चैतन्य दोघंही पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये येतात. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन जरा काम डाऊन, काय झाले ते तर सांग. अर्जुन म्हणतो की पूर्ण आजीने मिसेस सायलींवर चिडावं त्यासाठी मी किती एफर्ट्स घेतोय, पण एकही वर्क होत नाहीये. उलट पूर्ण आजीचं मिसेस सायलींवरचं प्रेम आणखी ग्रो होतंय. चैतन्य म्हणतो की तू काय एफर्ट्स घेतलेत? अर्जुन म्हणतो की खूप मोठी लिस्ट आहे. अरे पण प्रॉब्लेम असा आहे की एकही वर्क होत नाहीये आणि खरं तर काय करावं ना हेच कळत नाहीये. चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, सायलीचं आणि तुझं लग्न झालेलं आहे, मग पूर्ण आजीने जरी तुमचं लग्न परत लावून दिलं तरी काय फरक पडतोय? अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, लग्नाने फरक पडत नाहीये, परंतु पूर्ण आजीने मिसेस सायलींना ॲक्सेप्ट केलं याने फरक पडतोय. तुला पण ही गोष्ट माहिती आहे की आजसुद्धा सगळे फायनल डिसिजन आमच्या घरामध्ये पूर्ण आजीच घेते. तिचं आणि मिसेस सायलींचं जर चांगलं बॉन्डिंग झालं तर 1 वर्षानंतर ती आमच्या डिवोर्सला तयार तरी होईल का? आणि जर पूर्ण आजीचा राग गेला तर मिसेस सायलींचे लाड सगळे सुरू होतील.
चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला निघालास आणि तुला जगातली सगळ्यात बेस्ट बायको मिळाली आहे. अर्जुन म्हणतो की अरे पण चैतन्य, मला बेस्ट आणि वर्स्ट कुठलीच बायको नको आहे. अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य, तुला जर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नसेल तर बोलू नकोस असं. ॲक्च्युली मला माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण मिळालं पण ते यूज कसं करायचं हेच कळत नाही आहे मला. तर चैतन्य विचारतो की कुठलं सोल्युशन? अर्जुन म्हणतो की तन्वी, पूर्णा आजीचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट. तिला जर सायलीमुळे काही त्रास झाला तर पूर्णा आजी नक्कीच भडकेल. पण तो त्रास कसा होणार? आणि मग अर्जुनला गोरेबाईचं ते सिरियलवरचं डिस्कशन आठवतं. अर्जुन लगेचच म्हणतो की येस, मला आता हे कल्पना भेटली आहे. आणि अर्जुन गोरेबाईंना केबिनमध्ये बोलवतो. चैतन्य म्हणत असतो की अरे गोरे काय करणार आहे, तुझं काय चाललंय नक्की अर्जुन? गोरेबाई हळूच आतमध्ये येतात. खरं तर गोरेबाई खूप घाबरलेल्या असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की अर्जुन आता त्यांना खूप बोलणार आहे. अर्जुन गोरेबाईंना विचारतो की बाहेर तुम्ही कुठल्या तरी सिरियलबद्दल बोलत होता, ते काय होतं सांगा मला. गोरेबाई म्हणतात की सॉरी सर, मी पुन्हा नाही बघणार. अर्जुन म्हणतो की आता मी तुम्हाला विचारतोय तर बोला, आणि जर तुम्ही नाही बोललात तर मग चिडेल मी. पटकन बोला, स्टार्ट. चैतन्य हळूच अर्जुनजवळ जातो आणि म्हणतो की अरे अर्जुन, तुला काही त्रास होतोय का? काही त्रास होत असेल तर मला सांग ना, तू हे असं नको करू काही. अर्जुन गोरेबाईंना म्हणतो की चला तुम्ही सुरू करा बरं. आणि मग गोरेबाई सुरू होतात. गोरेबाई म्हणतात की अहो, जी हिरोईन आहे ना, तिची सासू गेस्टला घरी जेवायला बोलवते आणि ती जेवणामध्ये खूप सारं तिखट घालून ठेवते. आणि जेव्हा गेस्ट ते तिखट जेवण खातात ना, तेव्हा खूप त्यांना तिखट लागतं आणि ते बाहेर पळत जातात. आणि मग तिची सासू तिच्या सुनेला म्हणते की तुझ्यामुळेच गेस्ट पळून गेले आणि सगळा दोष तिच्यावर टाकते. आणि सारिकावर सगळा दोष टाकल्यामुळे सारिकाला ती घराबाहेर काढते. अर्जुन म्हणतो की फॅन्टॅस्टिक, आता तुम्ही जाऊ शकता. गोरेबाई मात्र अर्जुनकडेच बघत असतात. चैतन्य देखील अगदी अर्जुनकडे डोळे मोठे करून बघत असतो. अर्जुन गोरेबाईंना पुन्हा एकदा सांगतो की आता तुम्ही जाताय की नाही. गोरेबाई जात असतात तेव्हा अर्जुनला जाता जाता म्हणतात की मग उद्या मी सिरियल बघू की नको बघू. अर्जुन गोरेबाईंना म्हणतो की हो बघा बघा, आणि काय जे नवीन अपडेट आहेत ना ते मलाही शेअर करा. गोरेबाई म्हणतात की हो हो नक्की, मी अगदी नोट्सच करून घेईल. गोरेबाईंना मात्र प्रचंड आनंद झालेला असतो, कारण अर्जुनने त्यांना त्यांच्या फेवरेट सिरियलसाठी अलाव केलेलं असतं. त्यामुळे गोरेबाई अगदी आनंदाने बाहेर जातात. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अरे अर्जुन, तुझ्या डोक्यात काय प्लॅन शिजतोय, तू मला जरा सांगशील का? तर इकडे प्रियाची ऑनलाईन शॉपिंग सुरू असते आणि त्याचवेळी तिला अर्जुनचा फोन येतो. अर्जुनचा फोन आलेला बघून प्रिया मात्र खूप खुश होते. प्रिया म्हणते की आज तर माझा लकी डेज दिसतोय, आज अर्जुन मला स्वतःहून कॉल करतोय. अर्जुन तन्वीला विचारतो की हाय तन्वी, काय करतेयस तू? तन्वी म्हणते की अरे मी घरीच आहे. अर्जुन म्हणतो की उद्याचं काय प्लॅन आहे तुझं? अगं मी असं म्हणत होतो की लंचसाठी तुला घरी बोलवावं जेवायला. हे ऐकून मात्र प्रियाच्या कानांवर विश्वासच बसत नाही. प्रिया म्हणते की खरंच अर्जुन? अर्जुन म्हणतो की हो, नाही जर बिझी वगैरे असेल तर आपण नंतर कधीतरी पोस्टपोन करू प्लॅन. तर प्रिया म्हणते की नाही नाही, मी उद्या अजिबात बिझी नाही आहे. अरे मी उद्या नक्की येईल. अर्जुन म्हणतो की ग्रेट ग्रेट, नक्की आहे. आणि हो एकटीच आहे हा येताना, म्हणजे काय तुझे बाबा वगैरे आले तर उगाच कॉम्प्लिकेशन होतील. आणि जमलं तर तुझ्या घरामध्ये कोणालाच सांगू नको. प्रिया म्हणते की हो रे अर्जुन, कळतंय रे मला, तू काळजी करू नकोस, मी एकटीच येईल. एवढं बोलून प्रिया फोन ठेवते. प्रियाला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. चैतन्याला मात्र हे सर्व काय चाललंय हेच कळत नसतं. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, मी काही चुकीचं ऐकलं का? तू आणि तन्वीला घरी जेवायला बोलवतोयस? अर्जुन म्हणतो की अरे का? आता मात्र चैतन्याची चिडचिड व्हायला लागते. तेव्हा अर्जुन चैतन्याला पाणी देतो आणि म्हणतो की शांत रहा. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सर्वजण जेव्हा जेवायला बसलेले असतात तेव्हा तन्वीच्या जेवणामध्ये अर्जुनने मुद्दामच खूप सारं तिखट घातलेलं असतं. जेव्हा तन्वी एक घास खाते तेव्हा तिला खूप तिखट लागतं. प्रिया सांगत असते की खूप अशक्य तिखट आहे. तर पूर्णाजी म्हणते की मला तर काही लागत नाही आहे. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ तन्वीच्याच वाटीतला कुर्मा तिखट आहे. पूर्णाजी जेव्हा टेस्ट करते तेव्हा पूर्णाजीला सुद्धा खूप तिखट लागतं. पूर्णाजी विचारते की ताटं कोणी वाढली? सायली म्हणते की मीच वाढली. पूर्णाजी म्हणते की बस बस झाली तुझी आता खोटारडी नाटकं. अर्जुनचा प्लॅन मात्र सक्सेसफुल झालेला असतो आणि अर्जुन मनामध्ये म्हणत असतो आता पूर्णाजीच्या मनातून मिसेस सायली कायमच्या उतरणार. तर मित्रांनो, असंच ठरलं तर मग या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.